सोयाबीनची भाजी बनवतोय आपण आता। त्यासाठी मसाला बनवून घेऊ। 15 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहे। पाण्यात भिजत घातले। 2 कांदे घेतले, ते कांदे भाजून घेऊ आपण। थोडं तेल टाकलेलं आहे। सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण भाजून घेणार आहेत आता। या सोयाबीनचं पूर्ण पाणी काढून घेतलंय बघा। 2 कांदे, खोबरं भाजलेलं, 10-12 लसणाच्या पाकड्या, लसूण आणि तीळ घेतली। तीळने काय होतं, भाजीला थोडा घट्टपणा येतो। 2 पड्या तेल टाकून घेतोय आपण आता। जिरे मोहरी टाकून घेऊ आपण आता। कढीपत्ता, वाटण करून घेतलंय ते टाकतोय आपण आता। बघा मसाल्याला छानपैकी तेल सुटतंय आता। मसाला चांगला शिजला पाहिजे। हळद 1 चमचा, मिरची पावडर घेतोय 2 चमचे, किचन किंग मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, थोडा घरगुती मसाला घेतोय। थोडं पाणी टाकतोय आपण, मसाले चिटकू नये खाली म्हणून। एक टोमॅटो आहे बारीक करून घेतलेला, तो टाकतोय आपण आता। चांगला परतून घेऊ मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकतोय। पाणी टाकून घेतलंय आपण थोडं। सोयाबीन टाकून घेतोय आपण आता। चवीनुसार मीठ टाकतोय। पाणी ठेवलंय भाजीसाठी थोडं। छोटा ग्लास पाणी टाकतोय आपण आता। कोथिंबीर टाकून घेतोय। अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।